हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे। हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे। संतोष बांगर आणि आष्टीकरांमध्ये मुंबईत बैठक झाल्याचं कळतंय। हिंगोलीत वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलेलं आहे। उद्धव ठाकरेंना शिवसेना धक्का देण्याच्या तयारीत आहे का, अशी देखील चर्चा होतीये। बैठकीत अब्दुल सत्तार उपस्थित असल्याची माहिती देखील मिळतेय। शिवसेना सोडून कोणत्याही पक्षात जाणार नाही, असं खासदार नागेश आष्टीकर यांचं या भेटीनंतर स्पष्टीकरण आहे। तर पालकमंत्री अब्दुल सत्तारांना विकास कामांकरता भेटलो होतो, असं देखील ते म्हणतात। मी अब्दुल सत्तार साहेबाला भेटायला त्यांच्या चेंबरला गेलेलो होतो। तिथं आमदार बांगर साहेब आले आणि बसले बाजूला। आता सरकारी जागा आहे, बसतील, त्याला आपण काय नाही म्हणू शकतो का? पण त्याचा अर्थ असा वेगळा काढण्याचा काही संबंध नाही। मी वरिष्ठांना सांगूनच आलो होतो की बाबा मी मला विधान भवनामध्ये जाऊन मला काही माझ्या एरियामधले जे काही कामं आहेत ते करण्यासाठी मी वरिष्ठांना सांगूनच मी इकडे आलो होतो। कुठल्याही प्रकारचा गैरसमज करण्याची गरज नाही आहे। हा फोटो किंवा जो काही आपण टीव्हीवर बघताय ते कोणीतरी खोडसाळ माणसांनी कॉर्नर बिर्नर मधून कुठून तरी हा फोटो काढलेला आहे। त्याचा अर्थार्थी काही संबंध नाही। नागेश पाटील आष्टीकर हा सच्चा शिवसैनिक आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे आणि ते कुठेही असे बेईमानी करणार नाही आणि खानदानी माणूस आहे, असं अजिबात होणार नाही। काही काळजी करण्याची गरज नाही। जे जायचे ते गेले, जे जाणार नाही ते कधीही जाणार नाही, कधी होणार शक्य नाही। आणि ते पण कधी इकडे येतो म्हणून म्हणले तरी आम्ही घेणार नाही, हे ध्यानात ठेवा। जे जायचे ते गेले, पण जे राहिले ते कधीही जाणार नाही, असं ठामपणे म्हणतात हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर। नागेश पाटील आष्टीकर हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा जोर धरतीये, कारण संतोष बांगर आणि आष्टीकरांमध्ये मुंबईत बैठक झाल्याचे फोटो समोर आलेले आहेत। यानंतर मात्र अनेक तर्कवितर्कांना उधाण आलेले आहेत। यावर आष्टीकरांनी देखील आता प्रतिक्रिया दिलेली आहे। राजकारणाच्या असतात असं कधी नाहीये, परंतु जे काही निर्णय आहे हे जे पालकमंत्री म्हणून मला घेण्याचा अधिकार आहे, त्यामध्ये त्यांना काम मागण्याचा, जिल्ह्याची चर्चा करण्याचा अधिकार आहे आणि अशीच ती चर्चा होती। एक लक्षात घ्या का सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब याच्यावर उत्तर देऊ शकतात। कोणाला पक्षात घ्यायचं, कोणाला नाही घ्यायचं, ही चर्चा करण्याचा अधिकार आमचे पक्षाचे नेते, आमचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबाला आहे। आता कधीही कोणताही काम करायचं आहे तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर जी जबाबदारी ते देतात ती जबाबदारी पार पाडण्यामध्ये मी कुठेही कमी पडत नाही। माझ्या बोलण्यावरून सोबतचा अर्थ असा आहे की सन्माननीय मुख्यमंत्री कोणाला पक्षात घ्यायचं आहे, कोणाला नाही घ्यायचं आहे, कोणाचा अंतिम करायचं आहे, कोणाचा नाही करायचं आहे, या सर्व गोष्टीचा मला वाटतं का हे अधिकार फक्त एकनाथ शिंदे साहेबाला आमच्या पक्षामध्ये। एक लक्षात घ्या, मी कोणावर नाराज नाही आहे। मी सुरुवातीपासूनच बोलतो, जेव्हापर्यंत एकनाथ शिंदे साहेबांचा विश्वास माझ्यावर आहे, माझी कधीही नाराजगी होणार नाही। मी आमच्या अनेक घडामोडी राजकीय आमच्या जिल्ह्यामध्ये, आमच्या मराठवाड्यामध्ये घडतात, परंतु याची सर्व आमचे नेते। आपण पाहतोय की यावर आता स्पष्टीकरण देखील देण्यात आलेले अब्दुल सत्तार यांच्याकडून। पक्षात नेमका कुणाला घ्यायचं, कुणाला नाही, हा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री घेत असतात, असं देखील ते म्हणतायत। या सगळ्या संदर्भात योगेश कदम यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। हिंगोलीचे खासदार आष्टीकर यांनी अब्दुल सत्तार आणि संतोष बांगर यांच्यासोबत घेतलेल्या भेटीचे आता फोटो व्हायरल होत आहेत। या संदर्भात आपल्या सोबत आता शिवसेनेचे आमदार आहेत। सर, काय सांगाल
एकंदरीत हे चित्र असं आहे, चर्चा अशी आहे की आष्टीकर संपर्कात आहे शिवसेनेच्या. काय तथ्य आहे का त्यामध्ये? नाही, कालचं महाराष्ट्र महायुतीचं सरकारच्या माध्यमातून जे अर्थसंकल्प सादर झालं आहे, ज्या योजना आम्ही जनतेसाठी दिलेल्या आहेत, त्यानंतर महाराष्ट्रातलं वातावरण हे टोटली फ्लिप झालेलं असं म्हणायला हरकत नाही. एक प्रोपगंडा चालवला होता, फेक नरेटिव्ह चालवला होता, त्यामुळे नक्कीच बदनामी करून तात्पुरती मतं मिळवली. पण जसं मुख्यमंत्री महोदय म्हणाले होते तसं ही तात्पुरती सूज होती, ती आता उतरायला सुरुवात झालेली आहे. 100% शिवसेनेचे सध्याचे शिवसेना म्हणजे उबाटाचे काही आमदार आणि खासदार देखील हे आमच्या संपर्कामध्ये आहेत. जवळपास 2 ते 3 आमदार देखील आमच्या संपर्कामध्ये आहेत. तुम्ही त्या अधिवेशनामध्ये देखील बघत असाल, एकही उबाटाचा आमदार तिथे कुठल्याही गोष्टीला आमच्या गोष्टीला विरोध करत नाही आहे, कोणी बोलत देखील नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये आमदार आणि खासदार उबाटाचे नक्कीच आमच्या संपर्कामध्ये फक्त नाहीत, तर पुढच्या काही दिवसातच त्यांचा प्रवेश देखील आपल्याला बघायला मिळेल. विधान परिषद निवडणूक आहे अवघ्या 9 दिवसांनंतर, त्यामध्ये सुद्धा हे चित्र पाहायला मिळेल का? हा पाठिंबा त्या गुप्त मतदानामध्ये पाहायला मिळेल? 100% पाहायला मिळेल ना, 100% पाहायला मिळेल. मला वाटतं फक्त विधान परिषदची निवडणूक पुरतं बोलून चालणार नाही, तर त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीची तयारीला आम्ही ऑलरेडी लागलेलो आहोत. कालच मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला जे आदेश दिलेत, आणि मी त्याच अनुषंगाने म्हणतोय की अनेक उभाटाचे आमदार देखील ज्या अधिवेशनामध्ये सध्या शांत बसलेत, काही अधिवेशनामध्ये येत देखील नाही आहेत, असे आमदार हे आमच्या संपर्कामध्ये आहेत आणि लवकरच ते आमच्याकडे प्रवेश करतील. धन्यवाद. एकंदरीत होते योगेश कदम. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब की 2 ते 3 आमदारही आपल्या संपर्कात असल्याचा दावा आहे, तो कदम यांनी केलेला आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीमध्ये हा पाठिंबा मतांमध्ये रूपांतरित होताना पाहायला मिळणार का, याकडे सर्वांचं लक्ष असेल. कॅमेरामन विनोद नाईकसह मी चेतन नावरे, विधान भवन, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.